अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हिंदू धर्मात एकादशी तिथी अधिक महत्त्वाची मानली जाते. या दिवशी विश्वाचे निर्माते भगवान विष्णू यांचे पूजन केले जाते. दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 10व्या तिथीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. यावेळेस पुत्रदा एकादशीचे व्रत 16 ऑगस्ट रोजी आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकादशीच्या दिवशी जर आपण पूजा केली आणि उपवास केला तर आपले सर्व पापे नष्ट होतात असं सांगितलं जातं. एकादशीचे अनेक विशेष उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले जात आहेत. तर आपण हे उपाय जर पुत्रदा एकादशी दिवशी केले तर आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नक्कीच दूर होतात. आपल्या मुलांमध्ये देखील प्रगती होते आणि आपल्या घरातील सुख समृद्धीमध्ये देखील वाढ होते. तर आपण आता पाहूया आपली आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपण कोणता उपाय करायचा आहे. तर आपली आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपण पुत्रदा एकादशी दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवींची भक्तिभावाने पूजन करायचे आहे. यानंतर आपण लाल कपड्यात 5 सुपाऱ्या बांधायच्या आहेत आणि भगवान विष्णूंना हे अर्पण करायचं आहे. पूजा झाल्यानंतर या सुपाऱ्या आपण पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवायच्या आहेत. असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एक लाल कपड्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यात आपण 5 सुपाऱ्या बांधायच्या आहेत आणि याचं आपण पूजन करायचं आहे. श्री लक्ष्मी मातेचा एक मंत्रमाळ जप करायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपण पूजा झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी किंवा मग आपल्या तिजोरीत हे लाल कापड ठेवायचं आहे. जर आपल्याला पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर आपण स्नानानंतर भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. जर आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहावी असे वाटत असेल तर आपण भगवान विष्णूंची सेवा केली की लक्ष्मी माता आपल्यावर आपोआप प्रसन्न होते. त्यामुळे या दिवशी आपण भगवान विष्णूंचे पूजन करायचे आहे. कच्च्या दुधात तुळस आणि केशर मिसळून आपण भगवान विष्णूंना या दिवशी अभिषेक करायचा आहे. हा उपाय केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्यातील सर्व काही वाईट गोष्टी असतील त्या दूर होतात. त्याचप्रमाणे आर्थिक संकटही दूर होतात. तर यानंतरचा उपाय म्हणजे पुत्रदा एकादशी दिवशी आपण पती पत्नीने मिळून तुळशीची पूजा करायची आहे. तसेच तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. यानंतर आपण भगवान विष्णूंजवळ आपले वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण तुळशी मातेला सवासणाचं वाण अर्पण करायचं आहे. म्हणजे तुम्ही बांगड्या, हळदी कुंकू, टिकली यासारखे सवासनाचे वस्तू तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकता. या वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनात, आपल्या वैवाहिक जीवनात नक्कीच आपल्याला यश मिळते. आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी हा एक उपाय आपण अवश्य करायचा आहे. एकादशीला भगवान विष्णूंचे स्मरण करून आपण पवित्र नदी किंवा तलावात किंवा तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. दिवे दान करण्यासाठी आपण पिठाचे छोटे छोटे दिवे बनवायचे आहेत. त्यात थोडे तेल किंवा तूप घालायचे आहे. तुम्ही 9-11 या प्रमाणात दिवे बनवू शकता. त्यानंतर आपण त्या दिव्यात तूप किंवा तेल घालायचं आहे आणि कापसाची वात त्यामध्ये घालायची आहे. नंतर हा दिवा प्रज्वलित करून तो दिवा आपण पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत आपण हा दिवा सोडायचा आहे. आणि आपल्या क्षमतेनुसार या दिवशी आपण गरजूंना दानधर्म करायचा आहे. यामुळे आपल्या मुलांच्या जीवनात नक्कीच सुख समृद्धी येईल आणि मुलांची प्रगती देखील होईल. तर मैत्रिणींनो, आपल्या मुलांसाठी आणि आपल्या घराच्या सुखशांतीसाठी हे उपाय आपण नक्की करायचे आहेत. भगवान विष्णूंची उपासना ही लवकरात लवकर फल देणारी आहे. त्यामुळे या दिवशी आपण एकादशीचे व्रत करायचे आहे आणि एकादशीच्या व्रताची कथा देखील आपण वाचायची आहे. ही कथा काय आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे. तुम्ही ही कथा वाचू शकता किंवा ऐकू शकता किंवा बरोबरच पठण करू शकता. तर मैत्रिणींनो, झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.